दूसरे चरणा संता दिया दूसरे चरणा संता दिया चंद्रप्रभादाने कथेचा विस्तार चंद्रप्रभादाने कथेचा विस्तार चंद्रप्रभादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयामुची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे भक्तीचे ते वर्म जयाची हती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगते द्वारे नवदते दुरी दवडिता प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी परम पावन पवित्र गोदावरीच्या कुशीमध्ये वसलेलं गाव अर्थात हिरडपुरी समस्त गावकरी मंडळी मोठ्या श्रद्धेने हा उत्सव करीत आलेले आहात। यावर्षी या उत्सवाला 25 वर्ष परिपूर्ण होत आहेत। या दृष्टीने रौप्य महोत्सवी वर्ष असा हा उत्सव समस्त गावकरी मंडळी अखंड हरिनाम सप्ताह कमिटी सर्वांच्याच वतीने अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये करण्याचं ठरवलं आणि त्या पद्धतीने कार्याला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये आज तिसऱ्या दिवसाची सेवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। बरीच मंडळी कीर्तनात आली, महाराजाकडे पाहत होते, पत्रिकेतले फोटोकडे पाहत होते। बऱ्याच लोकांचं काही जुळून आलं नाही, पण बऱ्याच लोकांचं ओळखीतच असल्यामुळे जुळायला काही अडचण आली नाही। सर्वांचाच परिचय आहे, अगदी बालपणापासून 25 वर्षापासून परिचय तर आहेच आहे, त्याच्याही अगोदरपासून थोडा परिचय आहेच। असो, म्हणून समस्त गावकरी मंडळी हिरडपुरी आज तिसऱ्या दिवसाची सेवा परमपूज्य परम आदरणीय जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य सांभाळणारे, संस्थेच्या सर्व कार्यामध्ये रात्रंदिवस तेवत राहून अनेक विद्यार्थ्याला घडवणारं जे कार्य करते सद्गुरु जोग महाराज संस्था, त्या संस्थेतील हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुळीक यांची आज सेवा होती। म्हणून तुम्ही मोठ्या आतुरतेने आलेले होता। तरी पण आता कीर्तन असल्यामुळे मागे जाता येणार नाही। महाराज त्यांच्या काही शारीरिक प्रतिबंधामुळे अर्थात त्यांचं ऑपरेशन झालं आणि ऐन वेळेला आपल्याला कल्पना मिळाली की येणं होणार नाही, नाविलाज झाला। आणि या दृष्टीने गावकरी कमिटी सर्वांच्या वतीने सांगितलं की आता ही जागा भरून काढली पाहिजे।
या दृष्टीने सेवेकरता उभा राहिलेलो आहे. माझ्या पुढे आज परमपूज्य परम आदरणीय ज्यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात असे आमचे पूजनीय रामेश्वरानंदजी सरस्वतीजी महाराज आपल्या पुढे. आपण सगळे पांढऱ्या कपड्यात आहेत, पण आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं भूषण म्हणजे भगवा. भगव्याकरता बलिदान देणारा म्हणजे भारत देश आहे. हे सगळे साधू संत देशाकरता झटत राहतात, रात्रंदिवस प्रयत्न करतात, समाजाला ज्ञान मार्गाने शिकवत राहतात. अनेक पद्धतीने समाजाला घडवण्याचं कार्य साधू संत मंडळी करीत राहतात. अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार करणारी ही सर्व चतुर्थ आश्रमातील मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये चारही आश्रमातली मंडळी आहेत. कोणी ब्रह्मचारी आहेत, कोणी गृहस्थी आहेत, कोणी वानप्रस्थी आहेत, कोणी संन्यासी आहेत. वारकरी संप्रदाय अतिशय मस्त आहे, सर्वांना घेऊन जाणार आहे. आणि या दृष्टीने महाराज माझ्या पुढे आहेत. आपण सगळी मंडळी आहात. अगदी आपल्या टायमाच्या आतमध्ये अभंगाचं चिंतन करूया. अभंग सर्वाच्या परिचयाचा आहे. भक्तीचे ते वर्म जयाची हती तया घरी शांती क्षमा दया. श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांची भक्ती चाललेली आहे पण वर्मासहित जर नसली तर शांती भेटत नाही, आणि वर्मासहित जर असली तर शांती नक्कीच भेटते, क्षमा भेटते, दया भेटते. शांती क्षमा दया त्या व्यक्तीला प्राप्त होते. कोणाला? भक्तीचे ते वर्मासहित भक्ती चालू आहे. आपण सगळेच भक्ती करणारे आहोत, पण आपल्याला जर शांती भेटलेली नसेल तर काय समजून घेत जावं? वर्मासहित चाललेली दिसत नाही. कुठेतरी मराठीतली म्हणे ते कुठेतरी पाणी मुरत म्हणे. म्हणजे कुठेतरी चुकीच्या मार्गाने आपण जात असल्यामुळे एक शांती क्षमा दया आपल्याला भेटत नाही. पण जे कोणी वर्मासहित भक्ती करतात त्यांच्या जीवनामध्ये शांती क्षमा दया तो शांत होऊन जातात. मस्त जीवन त्यांचं होऊन जातं. हे झालं परमार्थिक भूमिकेतून शांती त्यांना प्राप्त होते. व्यावहारिक दृष्टीने त्यांना काय प्राप्त होतं म्हटले? व्यावहारिक दृष्टीने त्यांना काही कमी पडत अष्टमहासिद्धी. या रंगनाथ महाराज आलेले आहेत. नगद नारायण संस्थान सुरळे गाव. विठ्ठल 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. लौकिक दृष्टीने अष्टमहासिद्धी त्यांच्या घरी राहतात. अष्टमहासिद्धी वळंगती द्वारी नवजते दुरे दवडिता. असे जे सत्पुरुष आहेत, शांती प्राप्त होणारे, भक्ती वर्मासहित करणारे, हो ते सदा मस्त झालेले असतात. त्यांच्या जीवनामध्ये अगदी संतुष्टता प्राप्त असते. त्यांच्या जीवनामध्ये चैतन्याचा वास झालेला असतो. त्रिगुणाची हळहळ संपलेली असते. जीवन अतिशय पूर्ण झालेलं असतं आणि त्यामुळे ते एकदम सुखी राहतात, आनंदी राहतात. दुष्ट गुण त्याच्याकडे पाहायलाही भेटत नाही. अशी असणारी परिपूर्ण साधू संत महात्मे, भक्ती वर्मासहित करणारे, शांती स्वरूपाला प्राप्त असणारे, असे असणारे परिपूर्ण महात्मे शांत स्वरूपामध्ये मस्त राहतात. म्हटले महाराज, असे जर महात्मे शांत आणि मस्त राहत असतील तर त्यांची खाण्यापिण्याची आणि जीवन व्यवहाराची व्यवस्था कोण करेल? प्रश्न आहे.
श्री तुकोबारायांनी सांगितलं त्यांच्या जीवन व्यवहाराची व्यवस्था देव करतो, म्हणून तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होनिया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल समाजामध्ये काही लोक असे आहेत ते भक्तीच करीत नाही. जे भक्तीच करीत नाही त्याची शांतीची गाठ भेट होईन असं काही म्हणता येणार नाही. एक वर्ग असा आहे की तो भक्तीच करत नाही. जो भक्ती करत नाही असा दैवहत वर्ग ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये सांगतो. हरिशिन भज नाही जासी भक्ती तो आपती सबत, नाही जासी भक्ती तो आपती, नाही जासी भक्ती तो आपती सबत, नाही जासी भक्ती तो आपती. हरीशी न भजसी अगदी सोपं आहे सगळ्याच्या पाठ्या. नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. दैवहत म्हणजे मेलेल्या दैवाचे. सप्ताह सुरू झाला, कोणीतरी विचारलं का हो कीर्तनाला नाही आले? ते म्हणे पहिलाच दिवस होता म्हणून नाही आलो. दुसऱ्या दिवशी विचारलं कीर्तनाला नाही आले? म्हणजे यायचं होतं पण 3 पीसची लाईट आणि कीर्तन एकाच टायमाला आलं, मोटर चालू करायची होती. पुन्हा विचारलं म्हणजे कीर्तनाला नाही आले? म्हणजे आज लय बुवा वाटा झालता. घरचे सगळे म्हणायला लागले आज लय भारी महाराज आहे, लय भारी महाराज आहे, तुम्ही घर राखा, आम्ही सगळेच जाणार आहे म्हणे. आणि असं करता करता 7 दिवस निघून गेले. काल्याचे कीर्तन झाल्यावर विचारलं कार्यकर्त्याने, अहो तुम्ही एकही दिवस कीर्तनाला नाही आले? ते म्हणजे महाराज त्याला बी नशीबच लागत, आमच्या नशिबातच नाही तर काय करा. हरीशी न भजत, हे दैवहत माणसे आहेत, मेलेल्या दैवाचे आहे की नाही. एवढा सप्ताह चालून आला पण ते राखूनच घराला. काय करता काय करता महाराज? गरज तिकडं रोडवर आहे आपला, आता तिकडं कोणीतरी लागत ठेवत जा, काही आमचं काही म्हणणं नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात हरीशी न भजत दैवहत, माणसं देवाचं भजन करीत नाही, त्यांचं दैव त्यांना भजनापर्यंत घेऊन जात नाही बरं का. म्हणून हरीशी न भजत दैवहत असे साधू संत बोलायला लागले. भक्ती न करणाऱ्या माणसाच्या जिण्याला काही अर्थ नाही असं बोलायला लागले. नाथ महाराज तर असं बोलायला लागले, म्हणले अरे बाबा तू एवढा मोठा झालास, चांगला आहेस, चांगला धड धाकट आहेस आणि देवाचं भजन करीत नाही. तर म्हणले महाराज मला घडतच नाही. म्हणले नाथ महाराज म्हणले 6या दिवशीच मरायला पाहिजे होता म्हणे, 6च्या दिवशी. कशाला जागला म्हणे विनाकारण, विनाकारण जागला म्हणे तो. भक्ती विना जागला, आणि भक्ती विना जागणाऱ्याला एकनाथ महाराजांनी पशु म्हटलेलं आहे. भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. भक्ती विना सटविने नेला कैसा नाही, कैसा नाही, सटविने नेला कैसा नाही. असं भक्ती विना पशु कशा
वाढला सटवीने नेला कैसा नाही. अरे म्हणले तो सट्टीला म्हणजे सहाय्या दिशीच मारायला पाहिजे होता. दुसरा म्हणला महाराज अहो ते लय मोठा मनुष्य बरं असं बोलू नका. पैशावाला आहे, श्रीमंत आहे, मोठ्या कुळातला आहे. एकनाथ महाराज म्हणले मला त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. राजा असो का रंक असो, ब्राह्मण असो का कोणी दुसरं असो, भक्ती करीत नाही ना त्याच्या तोंडात माती पडली तरी राव रंक हो, राव रंक हो. जाऊ दे आपला हस्ता बदलून घ्या मला. राव रंक हो का उंच नीच याती भक्ती विना माती. काही लोक मलाच म्हणते महाराज तुम्ही लईच कडक बोलले राहते. आता मी नाही बोलू राहिलो, एकनाथ महाराज बोलत आहेत, माऊली बोलत आहेत, तुकाराम महाराज बोलत आहेत. हे ध्यानात ठेवा. म्हणून भक्ती करत नाही ना. नाथ महाराज म्हणतात काही अर्थ नाही. ज्ञानेश्वर माऊलीला विचारा, माऊली हे भक्ती करीत नाही ना. माऊली म्हटले मला तो दगडच वाटतो. म्हणजे दगड नाही, काळा पाषाण. तेवी माझी या भक्ती विण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पृथ्वीवर काही दगड कमी आहेत का? दगडात आणि याच्यात काय फरक आहे बरं सांगा बरं तुम्ही. काय फरक आहे थोडी तुलना करून सांगू का? दगड बरा आहे का माणूस बरा आहे? आता कसंही केलं तर माणूस बराच म्हणा लागेल ना. माणूस किती निर्बुद्ध असला तरी दगडापेक्षा बरा. पण तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं त्या होनी दगड बरे आहेत. म्हणजे का म्हटलं असावं? थोडी तुलना करून बघू आपण. दगडाचं असं राहतं जिथं ठेवला तिथंच राहतं. कुठं जातही नाही, येत नाही, हिंडत नाही, फिरतही नाही. कोण? दगड. हे माणूस कीर्तनात एका जागेवर बसत नाही. इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडं. मग दगड बरं आहे की नाही? आणखी लक्षात घ्या दगडाला खायलाही लागत नाही आणि पुढचं येत नाही तुम्हाला. कोणाला काय लागत नाही? खायलाही लागत नाही आणि म्हणजे दोन्ही अर्थ लक्षात येते ना. का नुसतं अन्न पाणीच ना घेऊ. दगडाला काय लागत नाही? खायलाही लागत नाही आणि प्यायलाही लागत नाही. ह्या माणसाने किती खाल्लं किती पेलं तरी याचं पोटच भरत नाही. बरं की नाही? दगडच मग आपला. त्या होनी दगड बरे देवा. दगडाचं असं राहतं किलोमीटर करता जर वापरला तर बरोबर सांगतं शहागड अमुक किलोमीटर, पैठण अमुक किलोमीटर, योमांडा अमुक किलोमीटर. बरोबर कोणाला फसवितच नाही. पण एखादं थोडंसं टाकलेलं ढोकलेलं फाट्यावर उभं होतं आणि महाराज आले 7:30 वाजता गडबडीत. आणि म्हणलं हिरडपुरीला जायचे, टाकळीच्याच रस्त्याला लावलं त्यांनी. आता त्या होडी दगडाचं असं राहतं मूर्ती घडवली तर देव तयार होतो. किती सुंदर देव तयार होतो. हात जोडा, नमस्कार, सगळ्याला शांती मिळते, दर्शन करून आलो म्हणतात. म्हणजे दगडाची मूर्ती घडवली तर सगळ्यांना सुख आणि शांती तो देव देतो. पण हे एवढं निबर राहतं. याला जर घडवायला गेलं तर घडवणारालाच अक्कल घडीत पुन्हा नादी लागू नये. त्या उनी दगड हे भक्ती न करणारे माणसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात दगडासारखे. तेवी माझी या भक्ती विन जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. हिवराची दाट सावली सज्जनी जैशी वाव तैशी अभक्ता ते डावलोनी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अशी जी अभक्त माणसं आहेत या अभक्ताचा सुकाळ केव्हा होतो माहिती? सप्ताह सुरू झाल्यावर काय नाही निंब निंबोळ्या मोडून आला कावळ्याचा सुकाळू झाला. तैसा भक्तीहीनू वाढीनला दोषाची लागी. भक्तिहीन माणसं दोषाकरताच वाढतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कावळ्याचा सुकाळ केव्हा होतो? आंबे आल्यावर, द्राक्ष आल्यावर का? त्याला आनंद केव्हा आहे कावळ्याला? हा बरीच माहिती तुम्हाला मी माऊलीच्या पुढे येतो मी. लिंब लिंबोळ्या मोडून याला. लिंबुड्या आल्या की कावळ्याचा सुकाळ होतो. आंबे आल्यानंतर मात्र मग पोपट हे आंबे खातात चांगले चांगले. म्हणून चांगला कार्यक्रम असला, सप्त्याचा कार्यक्रम असल्यावर कोणाचा सुकाळ होतो? हे सगळे वारकरी, महाराज, साधू, संत, गावकरी सगळ्याला आनंद येतो. आणि उरूस आल्यावर निंब निंबोळ्या
मोडू द्या. तसा सुकाळ होतो मग बाकी लोकांचा काही ज्ञानोबाराय आपल्याला साधू संत शिकवतात, अरे भक्ती करत नाही ना त्या माणसाच्या जिन्याला काही अर्थ नाही. चला भक्ती हिनू वाढिन्नला दोषाची लागी, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही एवढं ध्यानात ठेवा. ते सोडून द्या. मग आता भक्ती करणाराचं थोडं लक्षात घ्या. भक्ती करणाराचे प्रकार आहेत. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी 4 प्रकारचे भक्त आहेत. चतुर्विधा भजन्ते मां. आता हे 4 प्रकारचे जे भक्त आहेत त्यापैकी अतिशय एक महत्वाचा भक्त आहे की तो देवाला आवडतो. ज्ञानी भक्त देवाला आवडतो. आपल्यासारखे भक्त देवाला जास्त आवडत नाही, आपल्याला देव आवडतो. म्हणून आपल्याकरता काय नाव दिलंय महाराज लोकांनी, साधू संतांनी दिलं ते नाव. महाराज लोकांनी नाव दिलेलं आहे की आपण देवाला आवडत नाही पण आपल्याला देव आवडतो. अशा भक्ताला काय नाव दिलं माहित नाही तुमच्या, एवढं ध्यानात नाही राहिलं का? त्याला वारकरी महाराज लोक काही सांगत आहेत गमतीने, त्याला गोचिड्या भक्त म्हणतात. गोचिड्या म्हणजे गोचिड माहिती ना तुम्हाला? गोचिड्याला काय आवडतं का? गाईला गोचिड आवडतो. कोणाला काय आवडतं का? गाईला गोचिड आवडते का? गाईला गोचिड आवडत नाही पण गोचिडाला सोडीतच नाही, असं ओढून घ्या तुम्ही, मुंडकं तोडीन. पण म्हणजे गोचिडाला गाय आवडते पण गाईला आवडत नाही गोचिड. तसं देवाला आपण आवडत नाही पण आपल्याला देव आवडतो. पण कशा करता? दूध प्या करता का रगत प्या करता? म्हणजे असे जे भक्त आहेत, अज्ञानी जे भक्त आहेत, ते अज्ञानी भक्त देवाला आवडत नाही. का आवडत नाही? कारण ते देवावर खास प्रेम करत नाही. त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम संपत्तीवर राहतं आणि त्यामुळे ते भक्त देवालाही आवडत नाही आणि संतालाही आवडत नाही. पण अज्ञानाची भक्ती संपत्ती, अज्ञानाची अज्ञानाची भक्ती कशा करता? संपत्तीची इच्छा करते. भोग ऐश्वर्य सगळं काही मिळालं पाहिजे अशा भावनेने जे भक्ती करतात साधू संत म्हणतात ते अज्ञानी आहे. आणि ते अशा अज्ञानी भक्त देवाला आवडत नाही. म्हणून 4 प्रकारच्या भक्तापैकी जे देवाची भक्ती देवाला जाणून करतात ते भक्त देवाला आवडतात. मग भक्ती करत असताना कशी करावी? देवाला जाणून करावी, अगदी वर्मासहित करावी. मग भक्तीचं वर्म कळायला पाहिजे की नाही? वर्म कशाला म्हणतात? त्या गोष्टीतलं सार कळणं, मार्मिकता कळणं म्हणजे वर्म कळणं. आता हा मृदंग आहे, मृदंग जर लावायचा ठरला तर त्यातली वर्म कळालेलं पाहिजे. कुठं ठोका लागल्यानंतर मृदंग लागतो. आणि वर्मच माहीत नसलं तर रातभर ठोके आणले तर मृदंग लागन का? नाही. मृदंग लावायचं जसं वर्म आहे, गायनातलं जसं वर्म आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये वर्म असावं आणि ते वर्म आपल्याला चांगलं कळावं. वर्म जर नाही कळालं तर काम काही सफल होत नाही. शहरातलं नवीन जोडपं कुठंतरी खेड्यात पाहुण्याकडे आलं. पाहुण्याकडे आल्यानंतर जेवण होतं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्या पाहुण्याकरता घरच्या लोकांनी आमरस केला. पण आमरस करताना त्याच्याबरोबर धिरडे गेले. धिरडे ना आमरस. सुंदर जेवण वगैरे झाले. दुसऱ्या दिवशी ती जोडपं शहरातलं निघून गेलं. 2-5 दिवस गेले. त्या नवऱ्याने मालकाने शहरातून आंबे आणले. बायकोला म्हणला मस्त आंबे कर आणि पाहुण्याच्या घरी कशी धिरडे होते तसे सुंदर धिरडे कर म्हणे. आता ही शिकले सवरलेली हिने कधी केलेलेच नव्हते धिरडे. त्यातलं वर्म माहीत नव्हतं, कसं करावं ते माहीत नव्हतं. पण नवऱ्यानं सांगितलं नाही माहीत म्हणता येईना. ती आपली नवरा बाजूला धारेवर लगेच मोबाईल काढा, YouTube काढलं, धिरडे. लगेच धिरड्याची माहिती आली.
ज्वारीचं पीठ घ्यावं, पाण्यात टाकावं, भिजवावं, कालवावं, कांदा घ्यावा, तेल, सगळी माहिती ते सांगत होतं. आणि अशी माहिती सांगितल्यामुळे आनंद वाटला. पण धिरडे करायला लागली, पण धिरडं काही आवडूनच यायना. आता कधी केलेलंच नव्हतं, पहिला प्रसंग धिरड्याचा. आणि आवडून न आल्यामुळे विचार करायला लागली. नवऱ्याला म्हणे काय करा काही समाना, काही धिरडं असं झालं तसं झालं. मग तिच्या पटकन लक्षात आलं. म्हणले बरोबर आहे. माझ्या आता लक्षात आलं, त्या पाहुणी आहे ना, ती पाहुणी गुलाबी साडी नेसलेली होती म्हणे. तिच्या लक्षात आलं. लगेच घरात गेली, लगेच गुलाबी साडी काढली, मस्त साडी बिडी नेसली, पुन्हा धिरडं करायला लागली. त्या धिरड्याचा काही मेळ. पुन्हा लक्षात आलं. म्हटले तिने कोणती टिकली लावलेली. हा बरोबर आहे. म्हणले अशी टिकली होती, तशीच टिकली लावली. पुन्हा अशा पद्धतीने धिरडे करायला लागले. धिरडं काही आवडूनच यायना. पुन्हा नवऱ्याला म्हणली एक काम करा, नाव्याला बोला, तिची कटिंग केलेली होती म्हणे. कारण धिरडं आवडून आणायचंय. धिरडं जर आवडून आणायचं असलं तर वर्म काय आहे त्याचं? हे आहे का बाकीचं? म्हणजे ती बाई राहत कशी होती, काय करीत होती, हे वर्म त्याचं नाही. आहे ते राहिले वेगळेची. आहे त्याचं वर्म वेगळं राहिलं, बाकीचं किती काही केलं तर त्याच्यात काही आनंद आहे का? मग आता आपल्या सप्त्याचं कसं चाललंय? मोठा सप्ताह झाला. कशावरून? लई फाटाके वाजले. मोठा सप्ताह झाला कशावर? हे बाह्य गोष्टी आहेत. ह्या हे गोष्टी म्हणजे त्यातलं वर्म आहे का? नाही. वर्म काय? श्री जगद्गुरु तुकोबारायला विचारा. वर्म ते एक आहे, दृढ धरा बाबा. वर्म ते एक आहे, दृढ धरा बाबा. का म्हणे आची संती मालिकेला उपाव. तुका म्हणे आची संती मालिकेला उपाव. तुका म्हणे आची संती मालिकेला उपाव. तुका म्हणे आची संती नाही त्रिकूट शिकरीगा वर्मते एक आहे, दृढ धरावा भाव. आता हे शब्द फार महत्वाचे आहेत. भक्तीतलं वर्म महाराज सांगते की शुद्ध भाव असणे हे भक्तीतलं वर्म आहे. आणखी लक्षात घ्या. जाणीव नागवन लागो निधी तो ठाव. जाणीव म्हणजे मी ज्ञानी आहे, मी अभ्यास केलेला आहे. अशी जी अहंकाराची वृत्ती तयार होते तिचं नाव जाणीव. महाराज म्हणतात त्याच्यामुळे नागवन होते. व्हायला जातो परमार्थ. चाललेली भक्ती व्हायला जाते, वेळ व्हायला जातो. म्हणून जाणीव नागवन लागो नेदी तो ठाव. मनोनी संग टाकी आणि शेवी अद्वैत भाव. बघा भक्ती कशाला म्हणतात? सहज अवस्था. शंकराचार्यांनी केलेली व्याख्या आहे. म्हणून भक्ती म्हणजे काय? अतिशय सहज अवस्था तयार झाली पाहिजे. अद्वैत स्वरूपामध्ये मनुष्य गेला पाहिजे आणि त्या अद्वैत ज्ञानामध्ये मस्त झाला पाहिजे. अशा पद्धतीने लागो नेदी तो ठाव. म्हणून अद्वैत अशा प्रकारच्या भावाला गेलं पाहिजे. अद्वैत भाव पहिला सांगितला
वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. आणि शेवट महाराज त्या चरणात म्हणतात शेवी अद्वैत भाव. अद्वैत सुद्धा भाव तयार केला पाहिजे की मीच परब्रह्म आहे, मीच देव आहे. आपण या बोधाला गेलं पाहिजे. आणि श्री तुकोबाराने सांगितलं हे भक्तीतलं वर्म आहे. तो का म्हणे हाची संती मागे केला उपाव. मागच्या संतांनी हा उपाय केला आणि शुद्ध अशी सुंदर भक्ती केली आणि ती वर्मासहित केली. आणि वर्मासहित केल्यामुळे थापटाक वा वर्त तसे संसारी. वा वा. रंगनाथ महाराजांनी बरोबर प्रमाण दिलं. जाणीव ओझे सांडून या. जाणीवपणाचं वझ, नेणीवपणाचं वझ हे सगळं सांडून द्यावं आणि अतिशय सुंदर मस्त अद्वैत स्वरूपामध्ये जाऊन पोहोचावं. अशी अद्वैतामध्ये जाणं हेच भक्तीचं स्वरूप आहे. साधू संतांनी ठिकठिकाणी सांगितलं. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सगळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेव आवडे. म्हणून अशी वर्मासहित ज्याच्या जीवनामध्ये भक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये शांतीरूपी फल आहे. प्रथम चरणातलं भक्तीचे ते वर्मा तयाती हाती. भक्तीचे ते वर्मा तयाती हाती. जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. घरी म्हणजे कुठं? हे मीठ माती सिमेंट काँक्रीटचं घर सगळ्याकडे आहे, पण बऱ्याचशा घरात शांतीच नाही. का? भक्ती करत नाही. जर आपण चांगले आपल्या घरी सुंदर भक्ती केली, वातावरण चांगलं ठेवलं, पवित्रता ठेवली, तर सुखी येतो घरा. काही की नाही? आता तुम्ही सगळे घरात राहणारे लोक आहेत, पण तुमच्या घरात देव यायला पाहिजे का लक्ष्मी यायला पाहिजे? कोण यायला पाहिजे?
यावाचं नाव कोण नाही घ्यायचं, लक्ष्मीच याव द्यावा. बघा ना तुम्ही, देव घरी येण्याकरता कोणी पावलं काढून ठेवतात का? पण महालक्ष्मीच्या दिवशी गल्लीतून लगी घरात, कारण महालक्ष्मी घरात आली पाहिजे. देव घरात येऊ नाही तर नाही येऊ, काही घेणं देणं. पण देव घरात आल्यावर लक्ष्मी राहीन का नुसती लक्ष्मी एकटीच आणून ठेवल्यावर देव राहीन? जुना काळ आता बरं ते, आताचा नवीन नाही. आता उरफट बी जमत. विठाला जुन्या काळात असंच होतं काही की नाही. देव आल्यानंतर लक्ष्मी राहीन की नाही, का लक्ष्मी राहते म्हणून देव राहीन? कसं काय? देव काही लक्ष्मीत असा लुडबुड करणार आहे का? आपल्यासारखे राहते. लक्ष्मीची तर राहीन तिथं माणसं. म्हणजे इकडे का म्हणाले लक्ष्मी आल्या म्हणून. ते लक्ष्मी शब्द आपल्या भागामध्ये कमी वापरतात, पण इकडे जालन्याकडे गेलं की महिलाला म्हणतात लक्ष्मी ऐकून बसा, म्हणजे लक्ष्मी शब्द वापरतात. विनोद सोडून द्या. पण अशा पद्धतीने देव घरात येण्याकरता लक्ष्मी नारायणाला घरात आणा. लक्ष्मी नारायण घरात आला की लक्ष्मी सहित शोभे. एकनाथ महाराजाच्या घरी दोन्ही होते की नाही? दोन्ही होते. आणि दोन्ही असल्यामुळे शांतीला काही कमी होतं का? काही नाही. आता ज्याला गरज नाही समजा त्याला हे घर घेऊन चला, देहरूपी घर. या देहरूपी घरात सुद्धा काय पाहिजे? शांती पाहिजे. काही काही महाराज दिसतात आपल्याला, पण लय लय रागीट असे लोक म्हणतात नाही रे बाबा त्याच्या नादीत लागू नये म्हणतात. कारण शांती दिसत नाही आहे त्यांच्या व्यावहारिक लक्षणाने, बोलण्या चालल्याने लोकांना वाटते एवढी शांत दिसत नाही. मग शांती का दिसत नाही आहे? याचा अर्थ असा आहे की ज्ञान किंवा भक्ती परिपूर्ण जीवनात भेटलेली नाही. ज्ञान किंवा भक्ती परिपूर्ण जीवनामध्ये जर भेटली तर घरात काय राहिले पाहिजे? या घरात सुद्धा शांती. असे एक साधू पुरुष आहेत, काही काही त्यांना पाहिलं की लोकांना दर्शनच घ्यावं वाटतं. हात जोडे तिथं पाहिलं की, कारण दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष. का? कारण त्यांच्याजवळ काय आहे? शांती आहे. तुमच्या आमच्याकडे शांती पाहायला भेटत नाही. काही काही माणसाला जन्मभर शांती मिळत नाही. मग मेल्यानंतर बरेच अशांत येतात आणि त्याला शांती देतात. यायच्या जीवात्म्याला काय मिळो? देणारे कसे काय राहते? देणारे त्या ह्याच्यापेक्षा बेचैन. म्हणजे देणारे त्याच लायकीचे आणि शांती ज्याला दिली त्याच लायकीचे. काही उपयोग नाही. तशी मेल्यावर शांती देण्यात काही अर्थ नाही. मी विनोदाने सांगत असतो, काही काही माणसं आहे ना शांत राहतात. कोणाला कधी जास्त बोलणार नाही, कामाशी काम, कुठं नाही, इकडं नाही, तिकडं नाही, राजकारणात नाही, सप्त्यात नाही, 12 भानगडी, गावात कुठंच नाही. लोक म्हणतात आमच्या गावात त्याच्यासारखा शांत माणूसच नाही. थोडं गाव कौतुक करतं, लई शांत माणूस आहे. पण तो एवढा शांत राहतो, त्याच्यात एखादा विहिरीत बुडून मेला तरी ते आरडत नाही, ओरडत नाही, एवढा शांत राहतो. आता हे शांत आहे का बुद्धिहीन आहे? असे गावातले लोक आहेत, ते बुद्धिहीन माणसं आहेत. लोक त्याला शांत म्हणते. त्याला काही ब्रह्मज्ञान आहे का? ते काही कामाचे शांत आहेत आपले. लोक काम करीत नाही म्हणून शांत आहेत. असे बिंडोक शांत माणसं काही गावाचे, काही गावाचे. विनोदाने तुम्ही नेहमी ऐकून आलात, कोणाकोणाचं नाव राहतं शांताराम, कोणाकोणाचं नाव राहतं शांताबाई. आहे की नाही? तुम्ही कीर्तनात नेहमीच ऐका शांताबाई. मी विनोदाने सांगत असतो, असा मोठा सप्ताह असल्यामुळे त्या शांताबाईने काय केलं, नातीकडे सतरण दिली म्हणे, मंडपात हाथरुणी म्हणे आपली जागा धरून. ती पोरगी आली, सतरंजी हाथरली, ती गेली निघून. शतरंजी हातरलेली होती. महिला यायला लागल्या, विचारायच्या कोणाची शतरंजी? म्हणे शांताबाईची. प्रत्येक बाई एक एक फूट जागा ठेवूनच बसत होती. कारण सगळ्या गावातल्या महिलाला माहित होतं हिच्या शतरंजीला जर धक्का लागला तर कीर्तन तर ऐकू द्यायचीच नाही, पण 12 महिने तोंड करीन म्हणे लांब बसा. अशी शांताबाई कामाची. हे शांताबाई, हे शांत शब्द काही कामाचे नाहीत. मग शांती ही वृत्तीची झाली पाहिजे. ही साधू संताला मिळाली. जगद्गुरु श्री तुकोबारायला ब्रह्मचारी संन्यासी होऊन शांती मिळाली, तर गृहस्थाश्रम करून शांती मिळाली. तुकाराम महाराजाला घरदार, मुलं बाळ, पोरं सांभाळून शांती मिळाली की नाही? प्रपंच करून शांती मिळाली की नाही? का ब्रह्मचारी राहून? नाही. तुमच्यासारखं तुमचं पारडं मोठं आहे बरं चांगलं.
तुम्हाला जायचंय का शांतीला? मग तुकाराम महाराजाचा मार्ग अवलंबन करा. श्री तुकोबारायने घरदार प्रपंच रचना सर्व ही अति सुंदर भोगली, त्याचा त्याग केला आणि शांतीला प्राप्त झाले. प्रपंच रत्ना सर्व ही भोगोनी त्यागिली. प्रपंच रत्ना भोगोनी सर्व त्यागिले. अनुतापाने द्वारा देह मुक्ती हरपाने. वैराग्याची निष्ठा प्रभुतोनी दारिले. अहंता ममता दवडून निज शांती वैरी. अहंता ममता दवडून निज शांती वैरी. सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जन्मोत्तरा. जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा. किती सुंदर आरती आहे पहा. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. तुम्हा आम्हाला भोगणे होत नाही, त्यागणं सोडूनच द्या. कारण भोगणंच पूर्ण होत नाही ना. भोगता भोगता भोगताच मरत ना. मरण जवळ येतं, एवढं राहिलं एवढं राहिलं एवढं राहिलं असं शिवता शिवता एक दिवस मरणच शिवतं. म्हणून तुकोबारायने भोगून त्या गेली. बरं वर्ष किती झाले? 41-42 वर्ष. आणि तुम्हा आम्हाला रिटायर शासनाने केलं तरी व्हायनातच अजून. शासनाने म्हणले 60 वर्ष झाले बसा घरी, तरी माणसं दुसरा उद्योग सुरू करते. ते मिलिटरी मेन तिथून आले का तेवढा 17-15 वर्षाचा त्यांचा कोर्स झाला की इकडं पुन्हा पोलीस भरतीत जाते. इकडं आले पुन्हा दुसरंच काही करते. ते संपल्यावर पुन्हा घरी येते, किराणा दुकान का व्हायना टाकतेनच. म्हणजे ते बंद करायला तयारच नाही. पण हे भोगून त्यागीत जावं का तसंच भोगीत राहत जावं? संतांनी शिकवलं आपल्याला भोगून त्यागावं. श्री तुकोबारायांनी सगळं भोगून त्यागलं, सोडून दिलं. त्याच्यावरची आसक्ती सोडून दिली, अगदी आपली बुद्धी वैराग्यनिष्ठ केली. आणि अति सुंदर साधनेने श्री जगद्गुरु तुकोबाराय कुठपर्यंत जाऊन पोहोचले? निज शांती वरिली. निज शांती, खरी खरी शांती, स्वस्वरूप स्थितीची शांती, अशी सुंदर शांती तुकोबारायला मिळाली. म्हणजे श्री तुकोबाराय शांती स्वरूप होते. श्री ज्ञानेश्वर माऊली शांती रूप होते की नाही? सगळ्या संतांनी वर्णन केलं. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विदांचा हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. श्री ज्ञानेश्वर माऊली शांत, श्री एकनाथ महाराज शांत. कोणतेही संत ह्या शांत या स्वरूपाला जाऊन पोहोचले, त्यांना शांती प्राप्त झाली. आता श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत अनेक वेळा शांतीपद आलेलं आहे की शांतीला तो साधक भक्त प्राप्त होतो. असं सांगत असताना 2ऱ्या अध्यायामध्ये सुरुवात करताना असं सांगितलं, विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरति निष्प्रह निर्ममो निरहंकार स शांतीम अधिगच्छति. तो शांतीला प्राप्त होतो. त्यानंतर 4थ्या अध्यायामध्ये शांती सांगितली, ज्ञानाने शांती प्राप्त होती, अतिशय सुंदर शांती. त्यानंतर 5व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये सुद्धा योग मार्गाने गेल्यानंतर तो साधू, तो योगी शांतीला प्राप्त होतो. तदनंतर 12व्या अध्यायामध्ये अति सुंदर क्रम सांगितलेला आहे, त्यागात शांती. त्यानंतर पुढे भगवंताने शांती शेवट सांगत असताना सांगितलं, बाबा अर्जुना, जो कोणी मला अनन्य शरण येईल किंवा त्या परमात्म्याला अनन्य शरण जाईल, तो मनुष्य शांतीला प्राप्त होतो.
18व्या अध्यायात. म्हणून भगवंताने सांगितलं की तू त्या परमात्म्याला शरण जा. आता शांती देणारे, शांतीकडे जाणारे अनेक मार्ग जरी असले तरी सर्वांना सुलभतेने, सहजरितेने आणि परमशांतीला जर प्राप्त व्हायचे असेल तर भगवंताने सांगितलं भगवंताची अनन्य भक्ती करावी. आणि जे कोणी मग भगवत भक्त देवाची अनन्य भक्ती करतात ते शांतीला नक्कीच प्राप्त होतात. आणि म्हणून आजच्याही अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं की तुम्ही वर्मासहित अनन्य भक्ती देवाची जर केली तर शांतीला प्राप्त व्हाल. भक्तीचे ते वर्म जयाची हती तया घरी शांती क्षमा दया. आता शांती मिळाल्यानंतर क्षमा आणि दया सहज तिथे राहते. शांती, क्षमा आणि दया 3 शब्द आहेत. शांती म्हणजे जिथे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय त्रिपुटी विरहित अवस्था होऊन स्वस्वरूप स्थितीमध्ये राहणं याचं नाव आहे शांती. ही व्याख्या श्री ज्ञानेश्वर माऊलीने 16व्या अध्यायात केलेली आहे. म्हणून अशा पद्धतीची शांती जीवनात प्राप्त झाली पाहिजे. जीवन सुखी झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे. अशी शांती मिळाली की त्या माणसाकडे क्षमा नावाचा गुण आणावा लागत नाही, तो सहज राहतो. दया नावाचा गुण आणावा लागत नाही, तो त्याच्याकडे सहज राहतो. क्षमा म्हणजे काय? कोणी कितीही त्रास दिला, कोणी आपल्याला आपला अपराध केला तरी आपल्याला त्याला 2 शब्द समजून सांगून काही शिक्षा न करता सोडून देता आलं पाहिजे. याचं नाव आहे क्षमा. आणि दया भूत मात्राला अन्न वस्त्र निवारा देऊन सर्वांचं चांगल्या प्रकारे संगोपन झालं पाहिजे, सर्वांना अन्न वस्त्र मिळाला पाहिजे. याचं नाव आहे दया. शांती मिळाली त्यांना क्षमा आणि दया सहज प्राप्त राहते. आणि म्हणून नाथ महाराजांच्या जीवनामध्ये शांती असल्यामुळे क्षमा दया त्यांची ते वर्म जयाची हाती तया घरी शांती क्षमा दया. म्हटले महाराज हे झालं पारमार्थिक दृष्टीने शांती प्राप्त होते. लौकिक दृष्टीने त्यांना काय प्राप्त होतं? म्हणले अष्टमहासिद्धी त्यांच्या दरवाजात येतात. त्यांची सर्व सेवा करण्याचा प्रयत्न करतात. संत मात्र त्याचा स्वीकार करीत नाही. अभंगाच्या 2ऱ्या अष्टमहासिद्धी Sama
ते हते लौकिक दृष्टीने अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता सिद्धीचा प्रकार श्रीमद भागवतांनी विस्तृत वर्णन केला. जवळजवळ एकादश स्कंदामध्ये सिद्ध्याचा प्रकार सांगत असताना 23 प्रकारच्या सिद्ध्या सांगितल्या. त्यामध्ये 8 प्रमुख आहेत, त्यानंतर 10 गौण आहेत, त्यानंतर 5 शूद्र आहेत आणि ह्या सगळ्या सिद्ध्या श्रीमद भागवताने वर्णन केल्या. वैज्ञानिकातला जो अभ्यासू माणूस असेल, विज्ञानावर ज्याची श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्या व्यक्तीने या 23 सिद्ध्या आणि विज्ञान याचा सुंदर अभ्यास करावा. काय अभ्यास करावा? सिद्धीने भागवतादी ग्रंथाने आणि साधू संतांनी मान्य केलेल्या सिद्ध्या, त्या सिद्धीने ज्या ज्या लीला चमत्कार करता येतात ते चमत्कार वैज्ञानिकालाही करता येतात. वैज्ञानिकाने आतापर्यंत किती चमत्कार केले आणि शास्त्राने लिहून ठेवलेले किती चमत्कार आहेत. अर्थात 23 ठळक ठळक आहेत आणि ते 23 जर आपल्याला चांगले समजले तर वैज्ञानिकाने आतापर्यंत कोणते कोणते केले आणि त्या 23 बरोबर या वैज्ञानिकाने मिळवलेल्या ज्या सिद्ध्या आहेत आणि शास्त्राने सांगितलेल्या ज्या सिद्ध्या आहेत याची तुलना करावी. आणि तुलना केल्यानंतर कळून चुकेल की विज्ञानाने आपल्याला जादा दिलं का शास्त्राने जास्त लिहून ठेवलेलं आहे. विठ्ठल वैज्ञानिकांनी आपल्याला बरंचसं दिलं. त्या सिद्ध्यामधले काही काही गौण सिद्ध्यामध्ये दूरश्रवण, मुंबईत बोललेलं इथं ऐकू येतं. हे पूर्वी येत होतं का नव्हतं? बसलेले माणसं म्हणतील येत नव्हतं. येत होतं का नव्हतं? येत नव्हतं. मग केव्हापासून ऐकू यायला लागलं? असं मोबाईल निघाल्यापासून ऐकू यायला लागलं. मुंबईत बोललेलं इथं ऐकू यायला लागलं. कशामुळे यायला लागलं? विज्ञानाने आपल्याला काय दिलं? मोबाईल दिला, यंत्र दिलं. डायरेक्ट मुंबईमध्ये बोललं की इथं ऐकू यायला लागलं. आपलं शास्त्र सांगतंय पूर्वीचे ऋषी मुनी साधू संत अतिशय सुंदर साधना तपश्चर्या करायचे आणि त्यांचं अंतःकरणच मोबाईल बनायचं. त्यामुळं त्यांना मुंबईत काय चाललं ते इथं समजायचं. आणि म्हणून दूर श्रवण हे जुना शब्द आहे. आता विज्ञानाने प्रत्यक्ष कोण्याही माणसाला बोलता यायला लागलं. आता दूरदर्शन तेही मान्यच आहे की नाही? मुंबईतलं इथं दिसायला लागलं. पूर्वीच्या साधू संतांनाही दिसायचं, आता दिसतं आपल्याला. टावर आणि रेंज असल्यावरच दिसतं आणि टावर आणि रेंज नसल्यावर दिसत नाही. मग तपश्चर्या साधना करणं म्हणजे टावर रेंज प्राप्त करून घेणं. ज्यांनी ज्यांनी केलेलं असेल त्यांना त्या रेंजमध्ये गेल्यानंतर ते कळत होतं. बरं का, याला मानलं पाहिजे. जे लोक मानत नसतील त्यांचा विषय सोडून द्या, पण यांना मानलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये आणखी सिद्धी आहे, परकाया प्रवेश. दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश केला जातो. आता हे आपल्याला जमतं का? विज्ञानिकाला जमलं का दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश? आणि दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश जर करता यायला लागला असता तर कोट्यावधी रुपये कमवा आणि मरायच्या टायमाला गरीब माणसात शिरून जागा पैसे देऊन. पण परकाया प्रवेश जमतोय का? दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश नाही होत. हृदय बदलण्याची ताकद, बदलून घेण्याची ताकद झाली. आता विज्ञानाने हृदय बदलण्यापर्यंत विज्ञान गेलं, पण परकाया प्रवेश नाही करता येत. पण आपलं इतिहास साधू संतांचं चरित्र असं सांगतंय की अनेक साधू संताला दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करता येत होता. शंकराचार्याच्या चरित्रात कथा आहे, अनेक संतांच्या लीला आहेत की ते दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून काही दिवस राहू शकत होते. म्हणून परकाया प्रवेश आहे. आणखी तुम्ही सांगा, विज्ञानाला दूध बनवता आलं का? दूध नाही बनवता आलं. आता भारी भारी केमिकल निघलं. होतं म्हणते दूध असं थोडंसं थेंब टाकलं की दूध होतं, पण ते मारक आहे का चांगलं आहे का?
ते शरीराला चांगलं नाही. गाईच्या दुधासारखं दूध विज्ञानाला बनवता येत नाही. दुधात पाणी टाकून बाजूला करण्याचं यंत्र बनवता येत, आणखी काही बनवलं. जर दुधात पाणी टाकून दूध आणि पाणी वेगळं करायचं यंत्र जर बनवता आलं विज्ञानाला, तर मग मात्र शेतकरी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. दूध घेऊन जर डेअरीला गेला, तिथे नक्कीच पाणी पाणी आपल्या वापस देतील, दूध दूध काढून घेतील, पण ते आणखी जमणार नाही. पूज्य महाराजांनी भागवतात सांगितलं, असं यंत्र आणखी विज्ञानाला बनवता येत नाही, पण आपल्या शरीरात म्हणे किडनी सारखं यंत्र आहे, आणि ते किडनी सारखं यंत्र किती काम करतं म्हणे. सगळं फिल्टर करीत राहतं म्हणे, रक्ताला फिल्टर करतंय. किती सुंदर यंत्र आहे. शरीराची किती व्यवस्था चांगली बघा देवाने बनवली. आपण अन्न घालताना, पोटात घालताना काय काय घालतो, काही मोजून सांगता येईन भाई. पोटात घालताना कोण काय घालतं, काही कोणी काही घालतं. चांगलं घालतं, वांगलं घालतं, माणसाचं घालतं, जनावराचं घालतं, कोणाचं घालतं, काही घालतं. काही काही लोकांना तर लिमिटच नाही काय घालावं म्हणून. असं घालीतच राहते. दिसलं की काही काही तर माणसं म्हणतात, महाराज हे सगळं देवाने निर्माण केलं ना, माणसाकरताच केलेलं आहे. सगळं कुत्रे, मांजरं, गाढवं काय असं सगळं माणसाकरता, म्हणजे खाण्याकरता नाही, उपयोग करण्याकरता, सगळ्या गोष्टी करता माणसाने त्याचा उपभोग घ्यायचा. काही गोष्ट असो जगातली माणसाकरताची बरी, माणसं त्याचा उपभोग घेतात की नाही. मेंढरं माणसं, बोकडे माणसं, कोंबडी माणसं, पाखरं माणसं, ते छोटे छोटे झुरळं आपल्या देशात नाही, पण जगात मस्त त्याचे भारी भारी लोणचे करतात म्हणे. शिदडं, बारीक बारीक साप मस्त ते पाळी ते तळ्यामध्ये. आता युट्यूबवर माहिती मिळते माणसाला, खूप नॉलेज अभ्यास युट्यूबवर होतो आता. खूप भारी जगात काय आहे, कुठं काय आहे सगळं कळतंय. म्हणून अशा पद्धतीचे सगळे माणसं असे विचित्र आहेत की काय भरणार नाही त्याच्यात. पण देवाची लीला किती सुंदर आहे. एकदा चर्वण होऊन पाण्यासह मिश्रित होऊन पहिला रस नावाचा धातू बनतो, आणि मग त्या रसाचं काय होत जातं, फिल्टर सुरू होतं. काय कला आहे देवाची. चांगलं चांगलं कामाचं शरीरात उपयोगात येणारं बरोबर ते घेत राहतं. पुढे रक्त बनवतंय, मांस बनवतंय, मज्जा बनवतंय, पुढे वीर्य बनवतंय. किती सुंदर सुंदर बनवण्याची व्यवस्था आहे. हे पाहूनच कारखान्याने सुद्धा शिकले की नाही पहिला रस. मग त्याला मिसळायचं, आणि पुढं पुढं कसं त्यातलं बाजूला जातं, त्यातलं रसातलंच मग हे जे बाजूला बाजूला जातं त्याला मळी बनते. त्याचं काय काय होतं तुम्हाला माहीत आहे. असे यंत्र, अशी विभागणी होऊन जाते त्याची. असं हे इकडं तिकडं सगळं वाटप होऊन जाते, आणि शेवटी काय बनते, सुंदर साखर बनते. तसं देवाने किती सुंदर यंत्र तयार केलं आहे. म्हणून तर गीतेने सुद्धा याला यंत्र म्हटलेलं आहे. यंत्रारूढानी असं हे सुंदर यंत्र आहे. आणि हे यंत्र पाहून सगळ्या गोष्टी बनवल्या बघा. याला जसं आत घेण्याची व्यवस्था आहे, बाहेर टाकण्याची व्यवस्था आहे, पाणी हवा हे सगळं ज्याच्यात आहे. कोणती वस्तू अशी आहे की ज्याच्यामध्ये पाणी हवा अमुक तमुक हे काही नाही. असं कधी मोटरसायकल घ्या, सगळ्या गोष्टी आहे. गाडी घ्या, सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना लागतात, तेव्हा ते वाहन चालतंय. पंचमहाभूत. म्हणून अशा पद्धतीने ईश्वर निर्मित अतिशय सुंदरसं हे यंत्र आहे. आपला विषय चाललेला आहे की या लोकांना अजून रक्त बनवता आलं, बरं अवघड आहे का, बनवता येईन का नाही. काही काही म्हणते येणार नाही, काही काही म्हणते येईन का नाही. आता आपण सगळे याच्यात घालतो, याच्यात घातल्यावर फिल्टर होऊन रक्त बनतं. मग त्यांनी सुद्धा असं एखादं यंत्र करायचं, लाडू जिलेबी सगळं त्याच्यात घालीत राहायचं. रक्ताच्या पिशव्या होतील ना ते, नाही व्हायच्या का म्हणून नाही व्हायच्या. नाही म्हणायची हिंमत करू नका. कारण हृदयाजवळ इथे काही ती देवाने दिलेली व्यवस्था आहे, तेवढी व्यवस्था बनवता आली की नक्कीच रक्त बनवता येईल. पण आजपर्यंत बनवता आलं नाही, हे तरी कबूल करावं लागेल. आपला विषय चाललेला आहे की अष्टमहासिद्ध्या, ह्या 23 प्रकारच्या सिद्ध्या आहेत. या सगळ्या सिद्धीचा अभ्यास करावा. आणि विज्ञानाने आपल्याला आतापर्यंत काय काय दिलं, त्यापैकी या सगळ्या सिद्ध्या किती मिळाल्या आणि काही किती नाही मिळाल्या, याचा थोडासा अभ्यास केला की हे थोडं लक्षात येऊ शकतं. आणि अशा पद्धतीने लक्षात घेतल्यानंतर कळतं की हे सर्व विज्ञान आहे.
अष्टमहासिद्ध्या, या 23 प्रकारच्या सिद्ध्या म्हणजे विज्ञान आहे. लक्षात ठेवा, सिद्ध्या म्हणजे विज्ञान आहे आणि त्याचं अधिष्ठान म्हणजे अध्यात्म आहे. जगतादी प्रपंच म्हणजे विज्ञान आहे आणि त्याचं अधिष्ठान म्हणजे ज्ञान आहे. अर्जुना तया राव ज्ञान आणि एर प्रपंच हे विज्ञान. ते सत्य बुद्धी अज्ञान ही जाण, असं ज्ञानोबाऱ्यांनी एका ओवीत त्याची व्याख्या केली. आणि म्हणून हा दिसणारा सर्व प्रपंच आहे हा सिद्ध स्वरूपाचा आहे, अर्थात अष्टमहासिद्ध्या या त्याच्यामध्ये ते मोडतं. आणि साधू संत या दिसणाऱ्या प्रपंचाच्या नादी लागत नाही. म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. सुंदर चिंतन, याचं जेवढं चिंतन करता येईल तेवढं चिंतन करता येईल. अभ्यास जेवढा आपण करू तेवढं चिंतन होत राहील. कीर्तनाचा वेळ कमी असतो, मर्यादा आपल्याला पाळाव्या लागतात. या दृष्टीने एकदा मोठ्या प्रेमाने आपण सगळे उपस्थित असणारे भाविक श्रोते वर्ग मोठ्या श्रद्धेने आपण आलेले आहात. मोठ्या प्रेमाने भगवंताचं स्मरण करू. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, अंतकरणामध्ये भगवंताचं ध्यान, आणि असं ध्यानपूर्वक आपण भजन करूया. आणि राहिलेल्या थोड्या वेळामध्ये पुढच्या 2-3 चरणाचा थोडका विचार करून वेळेच्या अगोदर पूर्ण विराम देतो. विठोबा कुमाई हरी विठोबा कुमाई अष्टमहासिद्धी वळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. अशी जे शांत स्वरूपाला पोहोचलेले सत्पुरुष आहेत त्यांच्याकडे वाईट कोणताही गुण राहिलेला नसतो. चैतन्याचा वाद झालेला असतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तेथे दुष्ट गुण नमिरे निशेष, तेथे दुष्ट गुण नमिरे निशेष, तेथे दुष्ट तेथे दुष्ट तेथे दुष्ट गुण नमिरे निशेष, तेथे दुष्ट गुण नमिरे निशेष, तेथे दुष्ट तेथे दृष्ट चैतन्याचा वास झाला माझी, चैतन्याचा वास झाला माझी, भक्तीचे देवर मजयादी, भक्तीचे देवर मजयादी आदी. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे. त्यांच्याकडे दुष्ट गुण राहिलेला नसतो.
गुण सगळ्याला माहित आहे ना, गुण शब्द सगळ्याला माहित आहे. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. काहीकडे सत्वगुण जादा आहे, काहीकडे रजोगुण जादा आहे आणि काहीकडे तमोगुण जादा आहे. मी हे कुत्र्याचं उदाहरण गुणावर सांगत असतो. या कुत्र्याचं सांगू का? या कुत्र्याचं वस्तूमध्ये कोणती वस्तू असो त्रिगुणात्मकच आहे. सत्व, रज, तम गुणामध्ये फरक असतो. विनोदाने सांगतो, लक्षात घ्या. ही अशीच कुत्री राहते गावात. त्याला लोक फिरस्ती कुत्री म्हणते. ती अशी, याला कोणी मालक नसतो. कुठेही जातेत, कुठेही बसत येत, कुंकडे हिंडत येत. कोणाच्या दरवाजा पुढे गेले, कुटका घेऊस तर उभा राहते. कुटका टाकला की पुढे जाते. हाड म्हटल्याने त्यांना काही वाटत नाही, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस झालेली असते. ते कुत्रा येऊ द्या, ते असं उभा राहू द्या. घरातल्या बाईने किती काही हाड 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 म्हणलं ते हलतच नाही. त्यांना माहीतच आहे, असं आहे, म्हणतच असते. तसं कीर्तनात बसलेल्या लोकांना सुद्धा माहित असतं. महाराज म्हणते टाळ्या वाजा, टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. त्याला माहीतच असते, असं म्हणतच राहा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ते काही एवढं मनावर धरीत, टाळ्या वाजवणं लोक मनावर धरीत नाही, पण टाळ्या वाजवल्या पाहिजे कीर्तन. म्हणजे हाड त्याची प्रॅक्टिकल असते, पण ते हुशारले राहते बरं का. हे फिरस्ती कुत्रे लय हुशार राहते. बाईने नुसतं दलपीला हात लावू द्या, बरोबर लगे अंगाला बिलकुल काही लागूनच द्यायचे नाही. काही हुशार ते कुत्रे. आणि असे फिरस्ती कुत्रे संध्याकाळी आता कुठे चौकात बसते, 2-4 इकडून तिकडून असे बसले. काही कारण नसतं. गावातल्या तिकाड्याकडीला कुत्रं भोगलं का, हे तर आपाच असे वा 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 करीत तिथपर्यंत जाते. तिथं विरत द्यायचा, आभाळ पुन्हा येते मागा. पुन्हा आले की बसते. इकडं कुत्रं भोगलं का इकडं पळते. त्याला काहीच मिळ नसतं. कशा करता भोगते ते समजत नाही. त्या फक्त आवाज झाला कुठं की आपले विनाकारण इकडं तिकडं असे भोगत राहते. आमच्यासारखा महाराज मुक्कामाला होता. कुत्री भोकायला लागले 12-1 वाजता. हो म्हणले मालक उठा, कुत्री भोकायला लागले. म्हणले महाराज तुम्हाला माहित नाही, ते फिरस्ते कुत्रे गोळ्या घालून मारावं लागते, झोपाच येऊन देत नाही म्हणे ते. म्हणजे एक गुण आहे त्याच्याकडे, गुणाचे ते कुत्रे, तेवढ्या त्याची क्वालिटी आहे, तेवढा प्रकार आहे. आता दुसरे एक प्रकारचे कुत्रे आहेत, ते म्हणजे मालकाच्या तिथे वाड्यात मस्त ड्युटी करतात. लई हुशार असतात. नाव घेतलं की शांत, कोणाला भोकणार नाहीत, विनाकारण डसणार नाहीत, विनाकारण काही नाही. दुसरीकडचं काही खात पण नाही. ते मालकाच्या तिथंच खाते आणि टायमालाच खाते. आणि जे दररोजचं ठरलेलं आहे तेच खाते, दुसरं नाही खात. हे कुत्रे पाळणाऱ्याला माहीत असेल. ते टायमिंग द्यावं लागतं त्यांना, आहार त्यांचा. आणि मग ते कुत्रे बरोबर तेवढंच काम अगदी मस्त, विनाकारण कधी कोणाला त्रास देणार नाही. हे मध्यम क्वालिटीचे कुत्रे आहेत. आणि तिसरा एक कुत्र्याचा प्रकार आहे, गावात चोरी होती आणि मग पोलीस स्टेशनला पैसे भरावं लागत आहेत. आणि मग ते काय आणते, मग त्याला लोक डॉग म्हणतात. म्हणजे लोकांना मराठी शब्द बी ध्यानात नाहीत आता. ते कुत्रे. आणि मग ते पण कुत्रेच असतात. चोराचा मागमूस काढतात. किती त्यांची सूक्ष्म दृष्टी आहे की नाही, ज्ञान आहे त्यांच्या मेंदूमध्ये. किती वस्तू सापडली त्यांना, चप्पल बूट सापडला आणि ते जर चोराचा असलं मग तर पकडलेच चोर. म्हणजे किती त्यांची बुद्धी आहे. मग प्रकार कशात आहे सांगा. कुत्र्यात आहे, म्हणजे कुत्र्याच्या बुद्धीत प्रकार आहे, कुत्र्यात प्रकार आहे, त्याच्या क्वालिटीत प्रकार आहे, बुद्धीत प्रकार आहे. गेले म्हणजे कुत्रा हा शब्द तर सर्वांकरताच आहे, पण ह्या असे मध्यम भारी प्रकार कशात आहे, क्वालिटीमध्ये. ही क्वालिटी म्हणजेच गुण आहे बरं. तमगुणी म्हणजे आळस, निद्रा, भय, काही नाही. झोपले, कुंकड गेल ते गेलो होतो देवळात, कशा आलो म्हणे थोडा आराम करून. काहीच मिळ नाही. बुद्धी चातुर्य नाही, व्यवहार चातुर्य नाही, काही नाही. नुसतं खाणं पिणं, आळस, निद्रा याच्यात वेळ जातो. समजून घ्यावं जावं तमोगुणाचा परिणाम आहे. रजोगुणी माणूस आहे ते कधी शांत राहत नाही, एका जागेवर बसत नाही. इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय. त्याला लय आवडतं, ते मनातून आवडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रांजण जसा त्याला मातीन वाटा केल्याशिवाय थांबतच नाही. रांजण तसा हा थांबतच नाही.
आताच मंडपात आला बोल गीत इतका वेग त्याच्या पायाला आहे. रजोगुणी माणसाचं लक्षण आहे अतिशय वेग घेणं बरं का. आता सप्त्यातल्या कार्यकर्त्याला म्हणतो मी असं अर्थ घेऊ नका, यांनी वेग घेतला पाहिजे कामाचा. पण काही माणसं एवढे चंचल स्वभावाचे आहेत की त्यांची वृत्ती कधी शांत होत नाही. हे करू ते करू ते करू ते करू, अतिशय वेगवान रजोगुणी भाव आहे. आणि काही माणसं सत्वगुणी आहेत, त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त असतं, त्यांना ज्ञान होतं. सत्वात संजायते ज्ञानम, या दृष्टीने ते ज्ञानस्वरूप असतात, मस्त असतात, अति सुंदर असतात. मग हा प्रकार कशामुळे झाला? गुणामुळे झाला की नाही? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आता ज्ञानी पुरुष जो आहे, भक्ती ज्यांची वर्मासहित चाललेली आहे, त्यांना शांती प्राप्त आहे. श्री तुकोबारायांनी त्यांच्याकरता सांगितलं, त्यांच्याकडे कोणताच गुण राहिला नाही. तमोगुण राहिला नाही, रजोगुण राहिला नाही, सत्वगुण राहिला नाही. अर्थात ते गुणातीत झाले, अतिशय स्वच्छ निर्मळ भगवंताच्या स्वरूपामध्ये रममान झाले, एकरूप झाले. अर्थात चैतन्य स्वरूप जे परब्रह्म आहे त्या परब्रह्मामध्ये ते तल्लीन झाले. म्हणून त्यांच्याकडे कोणताही गुण राहिला नाही, दुष्ट गुण राहिला नाही, सुष्ट गुणही राहिला नाही. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे. असा चैतन्याचा वास झाला, अतिशय सुंदर त्यांचं जीवन झालं. आता चैतन्याचा वास झाला म्हणजे आपल्यात चैतन्याचा वास नाही का? आपल्यातही आहे, पण आपल्याला त्याचं भान नाही. आणि साधू संताला मात्र त्याचं भान झालं, अर्थात त्याचं ज्ञान झालं. आणि ज्ञान झाल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये देव आहे असं साधू संत सगळे वर्णन करतात. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली धार झाला सफल व्यापार. तिथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझे. आणि त्यामुळे ते साधू सत्पुरुष संतुष्ट झाले, सम्यक रीतीने तुष्ट झालेले. अगदी त्यांच्या वृत्तीमध्ये कुठेही आकांक्षा भाव काही शिल्लक राहिले नाही, अगदी मस्त झाले. चौथ्या चरणामध्ये महाराज संतुष्ट चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतोष हे चित्त सदा सर्व काळ, संतोष हे चित्त सदा सर्व संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. त्यांचं चित्त संतुष्ट झालं. गीतेने भागवताने अशा संतुष्ट पुरुषाचं खूप वर्णन केलेलं आहे. म्हणून भक्त जो म्हटला की, साधू म्हटला की तो संतुष्ट असावा. भक्ताचं लक्षण आहे संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. असा जो भगवत भक्त आहे तो संतुष्ट राहतो. संतुष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये काही प्राप्त झालं, कमी अधिक, तरी त्याची वृत्तीची जी अवस्था आहे ती बदलत नाही. संतुष्टता, तृप्ती त्याला म्हणावी, निरंकुशा तृप्ती त्याला प्राप्त होते, तो संतुष्ट होतो. म्हणून अनेक महात्मे हे संतुष्ट असतात सदा. बरं का, शब्द कसे आहेत? सदा संतुष्टता, सर्व काळ संतुष्टता. काही लोकांना तेवढ्यापुरती संतुष्टता वाढते,
पण ती संतुष्टता संपून जाते आणि पुन्हा असंतुष्टता जन्म घेते. पण सत्पुरुष शांती ज्यांना प्राप्त आहे, भक्ती ज्यांची वर्मासहित आहे, म्हणून संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची, त्यांच्या जीवनात हळहळ राहत नाही, मळमळ राहत नाही, तळमळ राहत नाही, काहीही राहत नाही. जीवन स्वच्छ आणि मस्त निर्मळ होऊन जातं. आणि अशी ती वृत्तीमध्ये शांत झाल्यानंतर त्यांच्या प्रपंचाची जबाबदारी कोण सांभाळतं, या प्रश्नाचं उत्तर तुकोबारायाने शेवटच्या चरणात दिले. तुका म्हणे त्याचा देव सर्व भान, तुका म्हणे त्याचा देव सर्व भान. म्हणे त्याचा देव सर्व भान, तुका म्हणे त्याचा देव सर्व भान. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, तुका म्हणे त्याचा देव सर्व भार. तुका म्हणे त्याचा देव सर्व भान, तुका म्हणे त्याचा देव सर्व भान. चालवी कामार होनी, चालवी कामार, चालवी